तुम्ही कधी नोटीस केले का की ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस करता तीच गोष्ट तुम्हाला वारंवार दिसायला लागते, किंवा ज्या व्यक्तीचा तुम्ही विचार करता अचानक तिचाच फोन येतो किंवा ती व्यक्ती अचानक भेटते. हे मॅजिक नाही, तर ही तुमच्या मेंदूची एक पॉवरफुल सिस्टीम आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये RAS म्हणजे काय, त्याचा शोध कोणी लावला हे पाहिलं, ते कसं आणि काय काम करतं हेही पाहिलं. आज आपण पाहणार आहोत RAS म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम. आपल्या लाईफमध्ये कळत नकळत आपण ती कशी वापरत असतो, आणि आता आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी मॅनिफेस्ट करण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा हे आज आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की RAS म्हणजेच आपल्या ब्रेनमध्ये तो फिल्टर असतो ज्याला आपण RAS म्हणतो. याचं काम हे असतं की हे आपल्या गोष्टीवर हायलाईट करतं. म्हणजे जेव्हा आपण रेड कारचा विचार करतो ते तेव्हा त्या रेड कारवर फोकस करतं आणि आपल्याला तशाच प्रकारच्या रेड कार दिसायला लागतात. मग याआधी तशा रेड कार नव्हत्या का? होत्या, पण आपण लाल कलरच्या कारचा कधी विचारच केला नव्हता किंवा तसा कधी फोकस केला नव्हता. याप्रमाणे जेव्हा आपण अपॉर्च्युनिटीवर फोकस करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी तशी संधी मिळायला लागते. तसेच तुम्ही जेव्हा प्रॉब्लेमवर फोकस कराल तेव्हा तुम्हाला फक्त प्रॉब्लेमच दिसायला लागतात. जेव्हा तुम्ही सतत स्वतःशी किंवा इतरांशी बोलताना म्हणत असाल की हल्ली चांगले लोक मिळत नाहीत, मग तुमचा RAS तुम्हाला तेच दाखवतं, कारण ते फिल्टर करतं. जे तुमचे विचार किंवा बोलणं असतं त्याप्रमाणेच ते गोष्टी तुमच्यासमोर आणतं. मग आपण म्हणतो, बघितलं मी म्हटलं होतं ना, तसंच झालं. ते तसंच होणार होतं, कारण तुम्ही जे सतत बोलत असता किंवा विचार करत असता ते त्याला खरं करायचं असतं. त्याला प्रूफ करायचं असतं की तुम्ही म्हणता ते खरं आहे. मग ते तशाच सिमिलर गोष्टी, घटना, माणसं तुमच्यासमोर आणतं, कारण तुम्हीच त्या गोष्टींवर बोलून किंवा विचार करून फोकस केलेला असतो. आपल्या आसपास लाखो माहिती असते, पण आपला मेंदू सगळं प्रोसेस करू शकत नाही. म्हणून RAS एक फिल्टरसारखं काम करतो आणि फक्त महत्त्वाच्या गोष्टीच तुमच्यापर्यंत पोहोचवतं. तुम्ही जे सतत बोलता व विचार करता तेच RAS महत्त्वाचं मानतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टींवरती फोकस करता तीच तुमची रिॲलिटी बनते. प्रत्येक सेकंदाला आपल्या 5 सेन्सेसद्वारे इन्फॉर्मेशन आपल्या माइंडमध्ये जात असते. त्यातली काही इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनमध्ये रजिस्टर होते, म्हणजेच रेकॉर्ड होते. RAS काय करतं, तर बाहेरच्या जगातील ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्याला हव्या त्या, म्हणजेच आपण त्याला जे सांगितलेलं असतं तेच ते पिक करतं. आपल्याला घरी पनीरची भाजी करायची असेल तेव्हा आपण गुगल करतो किंवा यूट्यूबवर सर्च करतो की पनीरची भाजी कशी बनवायची. तेव्हा तिथे ऑप्शन्स येतात, पालक पनीर, मटर पनीर, असे पनीरचे वेगवेगळे तिथे ऑप्शन येतात. पनीरविषयी जी जी माहिती सोशल मीडियावरती अपलोड केलेली असते ती तिथे दिसते. कोणत्या हॉटेलमध्ये चांगली भाजी मिळते इथपासून, पनीर कशापासून बनतं इथपर्यंत, ते पनीर आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे की नाही हेही माहिती मिळते. म्हणजेच आपण सर्च बारवर फक्त पनीर हा कीवर्ड टाकला तर त्या संबंधातील संपूर्ण माहिती आपल्याला समोर आपल्या मोबाईलवर येते. तो सर्च बार म्हणजेच आपलं RAS आहे. आपण जेव्हा त्या RASवर प्रॉब्लेम टाकतो तेव्हा ते प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या फील्डमध्ये घेऊन येतं. आपण जेव्हा आनंद हा कीवर्ड टाकतो तेव्हा ते प्रत्येक प्रकारचा आनंद आपल्यासमोर आणायला लागतं. आपण जेव्हा म्हणतो की मी अपसेट आहे, माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे, तेव्हा खरंच गोष्टी अजून बिघडायला लागतात. कारण RAS तुम्हाला तुमचे विचार किंवा तुम्ही जे बोलत आहात ते खरं आहे याचं प्रूफ ते तुम्हाला द्यायला लागतं. मग तुम्हाला वाटतं मी म्हणत होतो तेच खरं झालं. हो, अगदीच. तुम्ही म्हणत होता म्हणूनच हे झालं. तुम्ही तुमचं म्हणणं, तुमचं बोलणं, तुमचे विचार चेंज करा. आपोआप तुमचे रिझल्टही चेंज होतील. मी यशस्वी आहे. मी नेहमीच पॉझिटिव्ह असते. माझे नेहमीच पॉझिटिव्ह विचार असतात. माझ्या बाबतीत नेहमीच चांगल्या गोष्टी घडत असतात. मी लकी आहे. असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल किंवा त्या गोष्टींवरती फोकस करायला लागाल किंवा तसं तुम्ही अज्युम केलेलं असेल ना, तेव्हा तुमचं RAS हे सर्च बार तुम्हाला याच गोष्टी सर्च करून आणून द्यायला लागतं. म्हणून तुम्हाला हवं तेच बोला आणि तेच विचार करा. सगळा खेळ हा आपल्या माइंडसेटचा आणि आपल्या विचारांचा असतो. आपण जे सतत वारंवार विचार करतो, जे बोलतो, ज्याच्यावर फोकस करतो तेच RAS ॲक्टिवेट असल्यामुळे आपल्याला त्याच प्रकारच्या सिमिलर रिझल्ट ते घेऊन येतं. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस करता तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येत असतात. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह तुमचं कीवर्ड तिथे टाकलेलं असतं RASवरती, तेव्हा निगेटिव्ह गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह ज्या गोष्टी असतील त्या आपल्यापर्यंत आणायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याच गोष्टीवर तुम्ही फोकस करा, त्याच गोष्टींचा विचार करा, त्याच गोष्टी सर्च करा, जेणेकरून तुम्हाला त्याच प्रकारचा रिझल्ट मिळेल. कारण तुम्ही आंब्याची कोय जर पेरलेली असेल तर ती त्या झाडावरती तुम्हाला काजूची फळं मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्ही बोला, त्याचाच तुम्ही विचार करा. हेच RAS तुम्हाला दाखवून देतं. कारण RAS
हे जे फिल्टर आहे ना ते तुम्हाला प्रूफ करत असतं की तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ते तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवत असतं. ब्रूस ली यांनी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जे हवं आहे त्याचाच विचार करा. तुम्ही मजाकमध्ये सुद्धा तुमच्या स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलू नका, कारण आपलं माइंड नेहमी आपल्याला ऐकत असतं. आपण कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस पद्धतीने जो आपण विचार करत असतो तो आपला माइंड आपलं ऐकत असतं. आपण मजाकमध्ये जरी स्वतःविषयी निगेटिव्ह काही बोललो ना तरी त्याला ते खरं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही विचारपूर्वक स्वतःविषयी जे काही बोलायचं असेल किंवा जो विचार करायचा असेल तो फक्त आपल्या फायद्यासाठी करा. आता तुम्ही ह्या रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीमचा वापर आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी कसा कराल? आता इथपर्यंत तुम्हाला समजलं की आपण जो विचार करतो ते RAS खरं करतं, ते एक फिल्टर आहे आणि असंख्य ज्या इन्फॉर्मेशन आहेत आपल्या बाहेरच्या जगामधल्या ते आपल्यापर्यंत आणण्याचं ते काम करतं. मग त्यातल्या काहीच गोष्टी फक्त आपल्या माइंडमध्ये काही जातात. तुम्हाला हवी ती गोष्ट मॅनिफेस्ट करताना तुम्ही जेव्हा तुमचा गोल सेट करता, कारण तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे. तुम्हाला जॉब हवी आहे, तुम्हाला नातेसंबंध चांगले करायचे असतील किंवा तुम्हाला पैसा किंवा तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा मेंटली क्लिअर पाहिजे तुम्हाला की तुम्हाला नेमकं काय हवं आहे, स्पेसिफिक पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता, अफर्मेशन करू शकता किंवा कोणतेही तुम्ही टेक्निक करू शकता. पण बेसिकली तुम्ही हे वारंवार बोलणं, सांगणं किंवा त्याच गोष्टींवरती फोकस करणं हे यासाठी गरजेचं आहे. तुम्ही जितकं RASला हे सांगता किंवा अतिविचार कोणत्या एखाद्या गोष्टीचा करताना, तेव्हा RAS ते फिल्टर करून तुम्हाला तीच गोष्ट आणून तुमच्यासमोर उभा करतं. त्याच्यामुळे तुम्हाला हवी असणारी गोष्ट तुम्ही दिवसातून फक्त एक 4-5 वेळा बोलला आणि अदर टाईम तुम्ही इतर निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस केला, तर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येण्यासाठी फार काळ लागेल किंवा ती येणारही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हवी आहे ती गोष्ट वारंवार स्वतःला सांगत राहा, वारंवार त्या गोष्टींवरती चर्चा करत राहा, बोलत राहा, सर्च करत राहा. त्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी तसं वातावरण निर्माण होतं आणि आपल्या गोलला मॅनिफेस्ट करण्यासाठी त्या गोष्टी पोषक बनतात. रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीमबद्दल मी तुम्हाला 2 व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे की ते कशा-कशा, कोणत्या-कोणत्या भागांवरती काम करतं, कसं काम करतं, त्याची निर्मिती कशी आहे, केलेलं आहे त्या दोन्ही शास्त्रज्ञांनी, हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी आपण जाणते-अजाणतेपणाने कसं RAS ॲक्टिव्हेट झाल्यानंतर आपलं मॅनिफेस्टेशन होतं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही पद्धतीने मी सांगितलेलं आहे. जेव्हा आपल्याला मॅनिफेस्टेशन ही माहिती नाही आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन ही माहिती नाही आहे किंवा आपल्या माइंडसेटबद्दल आपल्याला काहीच या गोष्टींविषयी जेव्हा कल्पना नसते, आपण जेव्हा सामान्य पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हाही आपलं RAS ॲक्टिव्हेट असतं, पण तेव्हा आपलं निगेटिव्हली ॲक्टिव्हेट असतं. कारण आपण वारंवार आपण ज्या वातावरणामधनं आलेलो आहोत किंवा ज्या लोकांमधनं आपण वावरलेलो असतो किंवा आपल्याला जी माहिती असते, त्याच गोष्टींच्या आधारे आपण त्या गोष्टी आपल्या स्वतःबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल आपण अझ्युम केलेलं असतं किंवा तशा धारणा ठेवलेल्या असतात आणि त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर येतात. कारण RAS त्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दाखवतं. जसं की काही धारणा तुमच्या असतील की मला पैसा मिळत नाही किंवा माझ्याकडे पैसा टिकत नाही किंवा माझी नाती चांगली नाहीत. ज्या प्रकारे तुम्ही ज्या गोष्टी इतर गोष्टी ज्या तुम्ही वारंवार आपल्याला स्वतःला सांगितलेल्या असतात, ते RAS ॲक्टिव्हेट असल्यामुळे तुम्हाला त्याच प्रकारच्या गोष्टी वारंवार तुमच्यासमोर येतात. भलेही तुमच्याकडे कितीही पैसा येऊ देत, पण तुमच्याकडे तो टिकणार नाही. कारण तुम्ही तो वारंवार दाखवलेला आहे RASला किंवा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ते सतत गोष्टी असतात की माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही. आणि तुम्हाला ते प्रूफ करायचं असतं तुमच्या RASला. तुमचं मॅनिफेस्टेशन आहे. निगेटिव्हली जरी असलं तरी तुमचं हे मॅनिफेस्टेशन आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रूफ करावं लागणारच आहे ना RASला. ते RAS तुम्हाला प्रूफ करून दाखवते की हो, तू म्हणाली होतीस ते खरं आहे किंवा तुम्ही म्हणाला होता ते खरं आहे आणि हे असंच आहे. त्याच्यामुळे पैसा आपल्याकडे टिकत नाही. तर अशा गोष्टी आहेत आणि आपण आता तर आपल्याला समजलेलं आहे मॅनिफेस्टेशनविषयी, पॉझिटिव्ह थिंकिंगविषयी, विचारांचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होतो, आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती कसा परिणाम होतो, हे इतक्या गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत. तर मग आपण याचा आपल्या फायद्यासाठी का वापर करू नये? तर तुम्ही सजगपणे, सतर्कपणे आणि अवेअरनेस ठेवून जर तुम्ही या गोष्टी फॉलो केला आणि ह्या फार काही मोठ्या गोष्टी नाही आहेत की आपल्याला फार अगदी काटेकोरपणे अगदी फार कष्टदायक असतील अशा पद्धतीने करायला पाहिजे. तुम्ही फक्त तुमच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल करा. तुमच्या विचारांचं जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करा. तुमच्या माइंडसेटमध्ये थोडासा बदल करा. तुम्ही जे काही बोलता, जे काही ऐकता, जे काही वाचता, जे काही
नोटीस करतात, त्या सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्ही थोडंसं अवेअर राहा, की जे मी बघतो ते माझ्या फायद्यासाठी आहे का? मी जे ऐकतो ते माझ्या फायद्यासाठी आहे का? त्याने माझा काही फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे? ह्या गोष्टींबद्दल जेव्हा तुम्ही सतर्क होता ना, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला वेगळं काही करण्याची गरजच लागत नाही. कारण तुम्ही अवेअरनेस मध्ये असल्यामुळे तुम्ही लगेच त्या गोष्टी टाळता, की नाही मी हे जे निगेटिव्ह बोलत आहे किंवा ऐकत आहे त्याचा परिणाम माझ्या लाईफवरती चुकीचा किंवा उलटा पडू शकतो. तेव्हा तुम्ही लगेच तिथे ते करायचं थांबवता आणि जे तुम्हाला हवं आहे तेच तुम्ही करायला लागता. म्हणून कोणतीही टेक्निक किंवा काही माहिती असून उपयोग नाहीये. तर तुम्ही ते किती अंमलात आणता आणि किती अवेअर असता आणि तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला इतक्या गोष्टी आता कळालेल्या आहेत, तर तुम्ही सतर्कपणे त्या गोष्टींवरती फोकस करा. जे तुम्हाला हवं आहे तेच बोला, जे तुम्हाला हवं आहे तोच विचार करा जो तुम्हाला हवा आहे. तुम्ही मजाकमध्ये सुद्धा आपल्याला जे नको आहे त्याच्याबद्दल विचार करू नका, बोलू नका. मजाकमध्ये पण बोलू नका. कारण गोष्टी कधी मॅनिफेस्ट होतील काही सांगता येत नाहीये. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.